ब्लॉगमध्ये गाईज आपला दुसरा ब्लॉग आहे. तर गाईज आता आपण जाऊ गावातल्या शाळेत. आता सकाळचे वाजले 7. चला मग गाईज आपण तुम्हाला तिथे जाऊन भेटू. त्याचबरोबर आजचं ध्वजारोहण करण्यापूर्वी ध्वजपूजा करण्यासाठी मी गावातील प्रतिष्ठित मानव विनंती करतो की त्यांनी फिरावं आणि ध्वजपूजा महाराष्ट्रातील प्रत्येक बालकास पायाभूत शिक्षण कौशल्य आत्मसात करण्यास उपयुक्त शैक्षणिक वातावरण निर्मिती करण्यास प्रतिबद्ध आहोत. आपण सारे मिळून आपल्या मुलांसाठी एक आनंददायी समृद्ध अनुभवाच्या संधी देणारी अभिव्यक्तीचं आकाश फुलमध्ये इंग्रजी लोकांची सत्ता होती आणि त्यावेळेस त्यांच्या हवे तसे त्यांचं शासन होतं आणि त्याचा परिणाम प्रत्यक्ष ज्या मान्य केलं आणि जो आज आपण जो अनुभवतोय बऱ्यापैकी हा एक प्रकारचा म्हणजे वर्ग स्टोरेज अशा प्रकारचा झाला होता. तो भिंतीला वळावा पाणी येणं असं म्हणजे खूप असं पाहण्यासारखा आपल्या शाळेच्या अगदी सुरुवातीला ऑफिसच्या शेजारीच असल्यामुळं कोणी शाळेला भेटायला आलं की आपल्या वर्गात कीर्ती बघायची आणि शाळेच्या विषयी त्यांचे निगेटिव्ह म्हणजे होत राहायचे. शाळा सर्व शासकीय संस्था त्या ठिकाणी सुधारण्याचा कार्यक्रम असतो. त्याप्रमाणे आपल्या रायगड मंदिरात चाललेले आणि पाऊस खूप पडतो, सकाळपासून पडतो. मला काही आता पोचलेलं मंदिरात. आता इकडे बघा सगळी गेम पबजी खेळतात आणि तिथं फक्त यो शौर्य ब्लॉगर बघू शकता तुम्ही. तर चला गायचं आता तुम्हाला भेटतो पुढं. विना घेतलेला आहे बघू शकता. टी शर्ट घ्यायला इथं बघा शौर्य ब्लॉगर. अरे बापरे दोन ब्लॉगर बघा सगळे चाललेले आहेत. पोरं आलेली टी शर्ट घ्यायला बघा. पहिला यो, दुसरा, तिसरा, चौथा, तो 5वा, 6वा, 7वा, 8वा. चला गाईज मग आता टी शर्ट घेऊनच तुम्हाला भेटू. टी शर्ट आणि तिकडे ट्रॉफीचं काम ट्रॉफी बघा तुम्ही. चला गाईज मग आता नंतरच भेटू. बघा आमचा खास दोस्त कसं आहेस रे? बरा आहेस ना? जेवलास की? श्रावण धरले? काय खाते रोज? चिकन की भाजी? सगळी पोरं चाललो आम्ही स्टार फॉल घ्यायला. चला मग आता स्टार फॉल घ्यायला. तर गाईस तुम्ही बघू शकता आपण आलेल्या कामावर ठेवला सलामी द्यायला. गाईस चला आपण तुम्हाला पुढेच भेटू.
सलामी देऊन. तर आता आपण चाललेलो आहे मंदिरात. चला तिथे सगळी असते, चला भेटू. आता झालेलं आहे तांबुटीशी सलामी देऊन. तर बघा सगळी भिजलेली आहेत. मी कपडे चेंज करून आलो. बापल्या बाय थंडी बघा काय त्याला. देवेश भैर आता पडलेला आहे. देवेश भैर तुम्ही सांगू शकता आम्हाला कसं तुम्हाला वाटतंय? देवेश भैरची गाणं फुटली. आता बघा guys, काय चाललंय. ते गाईज आता सलामी देणार आहेत. पाऊस खूप पडतोय. आता तुम्हाला भेटू उद्याची ब्लॉगमध्ये. तर चला गाईज बाय.